प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी महाराजांना नवस कसा बोलावा. अशा पद्धतीने जर स्वामी महाराजांना तुम्ही नवस बोलला तर तुमच्या मनातली कामना 100% पूर्ण होते. असा हा अनुभवी असा मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, जी स्वामी महाराजांना ही गोष्ट खूप आवडत असते. तर आपण ज्या वेळेस नवस बोलण्यासाठी म्हणजे काही नवस असतो, आता आपले नवस म्हणजे आपली कामना जी असते, जी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाजवळ नवस बोलण्यासाठी जात असतो मंदिरात. मग आपण देवाला सांगत असतो की माझी जर कामना पूर्ण झाली तर मी तुला 5 नारळ अर्पण करील, मी पेढे अर्पण करील, मी 1 किलो पेढे आणेल, मी 2 किलो पेढे आणेल, किंवा मी चांदीचं मुकुट अर्पण करेल, किंवा मी काहीतरी असं अर्पण करणार, असं आपण देवाला डील करत असतो. म्हणजे आपण देवाला रिश्वत देत असतो आणि आपण महाराजांना सांगत असतो की माझी कामना पूर्ण करा, मी तुमच्यासाठी हे देईल. पण महाराजांना तुमच्या ह्या गोष्टी काहीच नको, ते आपल्याला देत असतात. आपण त्यांना देण्या इतकं मोठं पण नाही आणि आपण म्हणजे आपल्याजवळ तेवढं नाही पण त्यांना देण्यासारखं. आपल्याजवळ काय आहे? फक्त भक्ती, शक्ती आणि सेवा. तीच महत्वाची आहे आणि तीच स्वामींना हवी असते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक स्त्रीने ज्या वेळेस आपण मंदिरात जातो तर ह्या गोष्टी आपल्याला महाराजांजवळ सांगायच्या आहे, ज्याच्याने तुमची जी मनातली कामना असते ती अशा पद्धतीने आपल्याला नवस बोलायचं आहे. नवस बोलताना आपल्याला डील नाही करायची. आपण ज्या वेळेस आपल्या आईशी बोलतो त्यावेळेस आईला असं सांगतो का की आई मी तुला एवढे एवढे पैसे देईल, मी तुला साडी घेऊन देईल, मी तुला काहीतरी वस्तू देईल, मग तू मला माझं काम करशील का, असं आपण आईला सांगतो का? नाही ना. त्याचप्रमाणे स्वामी ही आपली आई आहे, आपले गुरु आहेत, आपले आई वडील, मित्र, सखी सगळे काही स्वामी आहेत. म्हणून ज्या वेळेस आपण महाराजांच्या मंदिरात जातो त्यावेळेस आपण मुजरा करत असतो. तर ते मुजऱ्याचं मागचं कारण सांगते. ज्यावेळेस आपण मुजरा करतो त्यावेळेस आपला अहम, म्हणजे मीपणा, आपला अहम, आपला मीपणा त्या क्षणी नष्ट होत असतो. आपण ज्या वेळेस खाली मुजरा करतो त्यावेळेस महाराज प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतात. ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये जातो तर 11 प्रदक्षिणा आपण औदुंबरा मारत असतो. तर औदुंबराला जर आपण 11 प्रदक्षिणा मारत असतो तर आपल्या ग्रह जे असतात ते सगळे फिरलेले ग्रह चांगले होतात. आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहे, दुःख आहे, दारिद्र्य पण आपल्या घरामध्ये आले आहे, त्यांचा नाश पावत असतो. ज्या वेळेस आपण औदुंबरा जेवढ्या प्रदक्षिणा मारत असतो त्या प्रदक्षिणाने आपले जे ग्रह आहेत ते मजबूत होतात आणि आपली परिस्थिती चांगली व्हायला लागते. म्हणून कधी पण ज्या वेळेस तुम्ही मंदिरात जाणार त्यावेळेस औदुंबराच्या झाडाखाली प्रदक्षिणा मारा. तुमच्या आजूबाजूला जर औदुंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही, कारण की ते साक्षात विष्णूचं स्नान आहे, त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे, आपल्या महाराजांचा वास आहे आणि श्रीपाद वल्लभ हे पूर्ण ते झाडाच्या जठामध्ये निवास आहेत, म्हणजे त्यांचं स्थान आहे ते. तर त्या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने आराधना केली, म्हणजे जर तुम्हाला पारायण करायचं असेल किंवा तुम्ही माळ जप करत असणार किंवा तुम्ही बसलेले असणार, काही कारणास्तव तुमच्या आजूबाजूला झाड असेल त्या ठिकाणी बसायचं, माळ जप केली तरी त्याचं अनंत पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. त्याचं पुण्य अफाट असतं. एवढी क्षमता त्या झाडामध्ये असते आणि ती आपली कामना पूर्ण करत असतं. त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण महाराजांच्या इथं नवस बोलण्यासाठी जातो तर नवस बोलताना आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या आहे महाराजांना. काय सांगायचं? आता बघा, आपल्या केंद्रानुसार तुम्हाला सांगते. आपण ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये जातो तर आपण काय करतो? नारळ घेतो, खडीसाखर घेतो आणि 2 अगरबत्ती किंवा अगरबत्तीचा पुडा घेतो आणि महाराजांच्या चरणाजवळ ठेवून आपण मुजरा करत असतो आणि महाराजांना विनंती करत असतो की महाराज माझ्या मनातली कामना पूर्ण व्हावी, माझ्या मुलाला नोकरी लागावी, माझं घर सुख शांतीने भरावं, माझी वास्तू व्हावी, माझं हे व्हावं. म्हणजे सांसारिक जीवन म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी आपण आपल्या जे संसाराच्या गोष्टी असतात त्या महाराजांना सांगत असतो. पण आपण त्यावेळी डील सुद्धा करत असतो महाराजांशी, की महाराजांना आपण रिश्वत देत असतो की महाराज तुम्ही माझी ही कामना पूर्ण करा, मी तुम्हाला 5 नारळांचं तोरण आणेल, महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला सोन्याचं मुकुट आणणार. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराज कधीच घेत नाही. महाराज चांदीच्या थाळीमध्ये खातात का? नाही. महाराज पेढे खातात का? नाही. महाराज तुम्ही ज्या वस्तू देतात ते महाराज खातात का? नाही. ते जनकल्याणासाठी वापरले जातात, ते लोकांना वापरले जातात, ते चांगलंच आहे. पण आपण नवस कसा बोलावा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, नवस बोलण्यासाठी आपण जी आपली कारण की नवस बोलण्यासाठी आपल्याला महाराजांच्या मंदिरात जावं लागतं किंवा घरी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. बघा, आता स्वामी महाराजांचं 15 तारखेला हे आहे,
तर महाराजांची आता पुण्यतिथी आहे 15 तारखेला. त्याच्या अगोदर आता 9 तारखेपासून गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण बसता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवस बोलायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की महाराज, माझ्या ह्या कामना पूर्ण व्हाव्या, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, नोकरी लागावी, घर वास्तू व्हावी, माझ्या घरात सुख शांती नांदावी, जी कटकट आहे, बाधा आहे ती संपूर्णपणे माझ्या घरातून निघून जावी. ह्या गोष्टी आपल्याला महाराजांना सांगायच्या आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या आईजवळ, आपल्या प्रिय व्यक्तीजवळ जसं बोलतो त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस त्या ठिकाणी बसायचं. महाराज असं समजायचं की आपल्यासमोर महाराज बसले आहे, स्वामी महाराज बसलेले आहे आणि महाराजांजवळ आपण आपल्या मनातल्या ज्या दुःख आहे, कष्ट आहे, आनंदाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांगत असतो. जसं आपण आईजवळ सांगत असतो त्याच पद्धतीने आपण त्यांना आई मानायचं, आपला बाप मानायचं, सखा मानायचा आणि त्यांच्यात असं समजायचं की ते आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्यांच्याजवळ आपले घराने सांगत आहेत की माझ्या घरात असं झालं आहे, तसं झालं आहे. मंदिरात बसायचं, डोळे मिटायचे आणि महाराजांना स्मरण करायचं की माझ्या समोर ते बसलेले आहे आणि त्यांच्या समोर मी बोलत आहे. तर तुम्ही बघा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महाराजांना सांगा. त्यांना सांगा की मी महाराज, आज मी नवस करायला आलेली आहे. कशाचा नवस करायला आली आहे? तर मी आज तुमचं गुरुचरित्र पारायण करणार महाराज. मी तुमचं स्वामी समर्थ कधी म्हणजे याच्यातली कोणती पण सेवा तुम्ही करायची आहे. असं नाही की सगळ्याच सेवा करायला पाहिजे, त्याच्यातली तुम्ही एक सेवा केली तरी भरपूर आहे. बघा काय सांगायचं की मी रोज महाराज, मी आज तुमची ही सेवा केली, मी सारामृतचं पारायण करणार आहे, मी 21 सारामृत पारायण करणार आहे, किंवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजे 11 माळी जप करणार आहे, मी 99 मंत्र करणार आहे, किंवा गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे, मी 7 गुरुचरित्र पारायण करणार आहे, किंवा माझ्या घरामध्ये दर महिन्याला मी गुरुचरित्र पारायण करेन. अशा गोष्टी आपल्याला महाराजांना सांगायच्या. ह्या गोष्टीचा आपल्याला नवस बोलायचा असतो. किंवा तुम्ही असं सांगू शकतात, मी तारक मंत्राचं पठण करणार रोज, कितीही अडचणी आल्या, दुःख आल्या तरी सुद्धा मी तारक मंत्र सोडणार नाही. मी तारक मंत्राचं पठण करीन, मी 11 माळी जप करील, मी 1 माळी जप करील, मी जे 1.25 लाख स्वामी नामाचा जप करेल. अशा गोष्टी आपल्याला महाराजांना सांगायच्या आहे. ह्या गोष्टींचा आपल्याला नवस बोलायचा आहे महाराजांजवळ. ह्या गोष्टींचा ज्या वेळेस तुम्ही नवस बोलणार त्यावेळेस तुमची ज्या सेवा तुम्ही चालू करतात, सेवा ज्या केलेल्या असतात, समजा सारामृतचं पारायणचं तुम्ही केलेलं आहे, ते होण्याच्या अगोदर तुमच्या मनातली कामना 100% पूर्ण होते. हा भरपूर जणांचा अनुभव आहे, शेवकरी लोकांचा, की त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. त्याचमुळे मी आज तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने आपल्याला नवस बोलायचं आहे. की असं नाही म्हणायचं की मी नारळ अर्पण करीन, मी पेढे अर्पण करीन, मी चांदीचं टोपण देईल, मी चांदीचे वस्त्र देईल, असं काही आपल्याला देवाशी डील करायची नाही. त्यांना रिश्वत नाही द्यायची, कारण की त्यांना रिश्वत आवडतच नव्हती. ते म्हणायचे फक्त तुमची श्रद्धा, भक्ती, तुमचा भाव एवढाच माझ्यासाठी प्रिय आहे. तुम्ही माझे सेवा करा, माझी शेवकरी व्हा. तुमचं जे आयुष्य आहे, तुमचे जे कष्ट आहे ते माझ्यावर सोडा, मी संपूर्ण निवारण करेल. त्याच पद्धतीने महाराज नेहमी असं आपल्याला सांगत असतात. त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार, अशा पद्धतीने नवस माना. बघा, तुमची जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही, किंवा गुरुचरित्र आता गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे 9 तारखेपासून, 9 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंत. त्या काळामध्ये तुम्ही जर अशी नवस बोलून महाराजांची सेवा करून घेतली तर तुमची जी कामना आहे ती 100% तर पूर्ण होणार, पण त्याच्या अगोदरच होणार. तुम्हाला सांगणार आहे की बघा, आपण ज्या वेळेस मंदिरात जातो मग आपण काय करतो, तुम्हाला जर काही गोष्टी सांगायच्या असतील तर दुःखाच्या असू द्या, सुखाच्या असू द्या, घरातल्या असू द्या, पतीच्या असू द्या, घरात खूप काही टेन्शन असतात, मग ते लोकांजवळ कधीच सांगायचे नाही. लोकांजवळ सांगितल्याने आपले टेन्शन कमी होत नाही, उलट वाढतात. कारण की लोक आपल्याकडून हसून म्हणजे रडून ऐकतात आणि 4 लोकांमध्ये बसल्यावर आपला हसून टिंगल उडवतात, आपली मजाक करतात आणि 4 लोकांमध्ये आपली इज्जत घालवत असतात. म्हणून लोकांजवळ कधीच सांगायचं नाही. सुखाच्या असू द्या, दुःखाच्या असू द्या, तुमच्या मनातली काही गोष्ट असू द्या, ती फक्त आपल्या स्वामी महाराजांजवळ सांगायची, आपल्या देवांजवळ सांगायची. म्हणजे ते आपल्याला मार्ग दाखवतात. आपल्याला मार्ग दाखवला म्हणजे आपले मार्ग मोकळे होतात आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होतं. पद्धतीने आपल्याला बोलायचं असतो. नवस असा बोलायचा की महाराज, मी नवस करणार आहे, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी तर मी तुमच्या मंदिरात येईल, 108 आरत्या करेल. जे 10:30ची आरती असते किंवा संध्याकाळची 7:30ला किंवा 7ला आरती असते त्यावेळेस जाईल. तर तुमच्या 108 दिवस मी आरती करेल. किंवा मी आठवड्यातून 1 वेळेस असा नियम करते की तुमच्या मंदिरात येऊन 1 वेळेस तरी आरतीला येईल 8 दिवसातून. किंवा मी मंदिरात येऊन साफसफाई करेल, तुमची सेवा करेल, मी झाडू मारेल, मी पुसून घेईल. बघा, ह्या गोष्टी जर आपण मंदिरात केल्या
बघा, जर झाडू मारला तर झाडू सोबत आपलं जे दारिद्र्य असतं ते सुद्धा झालं जातं. आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहे, दुःख आहे, त्याचा नाश पावत असतो. त्या झाडू सोबत जी घाण आपण नेत असतो ती आपली दरिद्रता असते. ती दरिद्रता आपण मंदिरातून जशी काढतो तशी आपल्या घरातून सुद्धा दरिद्रता निघत असते. जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच मंदिरामध्ये काहीही सेवा असू द्या, काही बी करायला तुम्हाला भेटली, चटई टाकवायला भेटली, पुसायला भेटलं, झाडू मारायला भेटलं, तरी सुद्धा ह्या सेवा तुम्ही करा. आणि हा असा नवस बोला. हा असा नवस जर तुम्ही बोलला तर 100% महाराज प्रसन्न होतात आणि तुमची कामना पूर्ण करतात. ही शाश्वती मी तुम्हाला आज देते. कारण की अशाच पद्धतीने आपल्याला नवस बोलायचा आहे. ज्या वेळेस मी तुम्ही मंदिरात जाणार त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने नवस बोलायचा आहे की मी आरती करणार, मी आरतीला येणार, मी हे करणार, ते करणार, असा नवस बोला. तुम्हाला कोणती बी अवघडातली अवघड असू द्या, तुमच्या मुलाचं लग्न असू द्या, नोकरीचं असू द्या, वास्तूचं असू द्या, तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे, दुःख आहे, तुमचं सतत आजारपण येत असेल, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी राहत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होतील आणि तुमचं आयुष्य हे सुखमय होईल. म्हणून आपल्याला महाराजांजवळ पैसे देऊन किंवा नारळ देऊन किंवा प्रसाद देऊन असं आपल्याला डील करायची नाही. महाराजांना रिश्वत नाही द्यायची. आपल्याला अशा पद्धतीने त्यांची सेवा करायची आहे. महाराजांना काय हवं असतं? तुमची श्रद्धा, भक्ती, जी तुम्ही श्रद्धा करतात, म्हणजे श्रद्धेने विश्वास ठेवतात, भक्ती करतात, सेवा करतात, नामस्मरण करतात, तेच महाराजांना हवं असतं. 1.25 लक्ष तुम्ही जर महाराजांचा जप केला तर अशी कोणतीच कामना नाही की ती पूर्ण होत नाही. तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होऊन तुमचं जीवन सुखमय होतं. बघा, ज्या वेळेस आपल्यावर भरपूर प्रमाणात संकट येतात, दुःख येतात, कष्ट येतात, मग आपण काय करतो? महाराज माझं ऐकत नाही, देव माझं ऐकत नाही, मी खूप सेवा करते, पण त्यावेळेस ते आपली परीक्षा बघत असतात. म्हणून आपल्याला संकट येत असतात, दुःख येत असतात, तर ती कधीच किती पण दुःख येऊ द्या, किती बी अडचणी येऊ द्या, पण आपली सेवा सोडायची नाही. सेवा चालूच ठेवायची. सेवा जर तुम्ही तेवढी चालू ठेवणार तर महाराज आपली परीक्षा बघत असतात. ते म्हणतात की अरे, हे सेवा मी एवढी त्याला त्रास देतोय तरी हा सेवा सोडत नाही. त्यावेळेस महाराज आपली कामना पूर्ण करत असतात. म्हणून ह्या गोष्टींना घाबरून जायचं नाही. वाईट काळाला, वाईट दिवस आला तरी घाबरायचं नाही. खूप खंबीरपणे उभं राहायचं आणि सेवेला लागायचं. तुम्ही सेवा कधी पण करू शकतात. असं नाही की एकच टायमाला करायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला वेळ बनेल त्यावेळेस तुम्ही सेवा करा, नवस बोला. अशा पद्धतीने आपल्याला नवस बोलायचा आहे. कोणत्या का मंदिरात जात नाही, देवीच्या मंदिरात जा, महाराजांच्या मंदिरात जा, कोणत्या पण मंदिरात जा, पण नवस बोलताना त्या देवाला सांगायचं की मी असा नवस करते, माझं अशी कामना आहे, मी तुमच्याशी सेवा करणार, मी तुमचं 99 मंत्राचं पठण करणार, मी तुमचं दुर्गासप्तशती पठण करणार. अशा आपल्याला नवस बोलायचा असतो. ह्या नवस बोलून बघा आणि अनुभव घेऊन बघा. नक्कीच तुमची कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहतील. प्रसन्न होऊन ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. ही मी तुम्हाला शाश्वती देते. तुमची कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.